अकोल्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे। पोलीस स्टेशन खदान पोलिसांनी एक मोठे यश मिळवत 11 घरफोडींच्या प्रकरणांचा उलगडा केला आहे। या कारवाईत पोलिसांनी लाखो रुपयांचा चोरीचा मालही हस्तगत केला आहे। अकोल्यातील पोलीस स्टेशन खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत सातत्याने होणाऱ्या घरफोडीच्या चोरींमुळे नागरिक त्रस्त झाले होते, परंतु आता पोलिसांनी या घटनांना अंजाम देणाऱ्या 2 आरोपींना अटक केली आहे। पोलिसांनी 46 वर्षीय शेख अहमद उर्फ आरिफ आणि तेजस खोब्रागडे वय 32 वर्ष यांना जेरबंद केले आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या आरोपींकडनं 113 ग्रॅम सोने, 2 किलो चांदी, 2 मोटरसायकल आणि इतर चोरीचा माल जप्त करण्यात आला आहे। जप्त केलेल्या एकूण मुद्देमालाची किंमत 14,32,500 रुपये इतकी आहे। ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर अधीक्षक अभय डोंगरे आणि उपविभागीय अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनोज केदारे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे। या प्रकरणामुळे परिसरात चोरींच्या घटनांना आळा बसेल अशी अपेक्षा आहे आणि नागरिकांनी पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक केले आहेत। अत्यंत मेहनतीने गोपनीय माहिती भेटली, नंतर तांत्रिक दृष्टिकोनातून पण आरोपीचा शोध लावला, तर ते आरोपी निष्पन्न झाले। तर त्याच्यामध्ये खूप चांगला इंट्रोगेशन आरोपीचा झाला आणि त्याच्यामध्ये असं आढळून आल्यास की हे आरोपींनी टोटल 11 घरफोडी केलेली आहे। मागचे 1-2 वर्षामध्ये अशी 11 घरफोडी यांनी खदान जिल्ह्यामध्ये केलेली आहे। तर ते सर्व घरफोडी आज ते उघडण्यात आलेली आहे आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की याच्यामध्ये जे रिकव्हरीचा पर्सेंटेज आहे, कारण की इतर घरफोडी डिटेक्शनमध्ये पोलिसांना नेहमी इश्यूज असतात, कारण की कधी क्लूज भेटत नाही, किमान कधी CCTV नसतात, किमान कधी घरामध्ये कोणी नसतात। तर त्यामुळे घरफोडी डिटेक्शन सुद्धा एक म्हणजे अवघड काम आहे। घरफोडी जर डिटेक्ट झालेलीच आहे, 11 घरफोडी झाली डिटेक्ट, परंतु त्याच्यामध्ये जे रिकव्हरी पर्सेंटेज आहे ते पण अतिशय चांगलं आहे। 90% रिकव्हरी पर्सेंटेज आहे याच्यामध्ये आणि जवळपास 14,30,000 असा मुद्देमाल आम्ही यांच्याकडून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये 113 ग्राम सोनं आहे, जवळपास 3 किलोग्राम चांदी आहे, 4,000 रोख रक्कम आहे, 2 मोटरसायकल आहे जे यांनी घरफोडीमध्ये वापर केलेली आहे आणि जे आरोपी आहे यांचा जुना पण क्राईम रेकॉर्ड आहे। काही अमरावतीमध्ये एकाने घरफोडी केली आहे, एकाने नवी मुंबईमध्ये असं केली आहे। तर एकदम यशस्वीपणे यांची कामगिरी PS खदानची झालेली आहे। जिथे पोलिसांनी 11 घरफोडींची प्रकरणे सोडून गुन्हेगारांना तुरुंगात पाठवले आहे, या कारवाईमुळे निश्चितच चोरांचे मनोधैर्य खसेल आणि जनतेमध्ये सुरक्षिततेची भावना वाढीस लागेल।